तर काय झालेलं आहे, आज सुप्रीम कोर्टने आज म्हणजे आजच्या न्यूजपेपरमध्ये आहे, सुप्रीम कोर्टने गव्हर्मेंटला सांगितलेलं आहे की तुम्ही कॉम्पन्सेशन द्या जे लोकांनी वॅक्सिन घेतलं आणि त्यांना काही साईड इफेक्ट झाले. आता ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की वॅक्सिन घेतल्यामुळे साईड इफेक्ट झाले, सगळ्यांनी ज्यांनी वॅक्सिन घेतली त्यांना सगळ्यांना साईड इफेक्ट झाले असा त्याचा अर्थ नाही. याचं फक्त असं म्हणणं आहे वॅक्सिनेशनचं ॲक्च्युली कसं असतं की वॅक्सिन म्हणजे काही 100% सगळ्या लोकांना इफेक्टिव्ह आहे असं नाही. काही असं रेअरेस्ट ऑफ रेअर खूप कमी याच्यामध्ये पर्सेंटेजमध्ये काही जणांना साईड इफेक्ट होऊ शकतो. तर ते ॲक्च्युली पार्ट असतो, ते होत असतं, असं काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ते सांगितलेलं आहे की तुमचं इंटेन्शन चांगलं आहे, तुम्ही वॅक्सिनेशन पण दिलं, पण काय झालेलं आहे की तुम्ही वॅक्सिनेशन म्हटलं की तुम्ही असं काही कंपल्सरी नाही, पण तुम्ही इतके त्याच्यावर म्हणजे हे आणलं ना की वॅक्सिनेशन गरजेचं आहे किंवा तुम्हाला हे पाहिजे असेल तर वॅक्सिनेशन घ्या वगैरे, तर जवळपास ते मॅन्डेटरी टाईप बनलं. दुसरी गोष्ट अशी की जे वॅक्सिनेशन आहे तर ते किती आहे, किती केसेस रिपोर्टेड आहेत, तर 0.001% 1,00,000 डोसेस एवढं कमी येते. आणि हे खूप कमी क्वांटिटी झाली. आय मीन हे नॉर्मली असतं आणि त्यांनी काही असं सांगितलं नाही अनसायंटिफिक आहे वगैरे, हे सगळं बरोबर आहे. पण जे लोक याच्यामुळं प्रॉब्लेममध्ये आलेले आहेत, ज्यांना त्रास झालेला आहे, तर तुम्ही त्यांना कॉम्पन्सेशन नुकसान भरपाई द्यावी असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. सो वॅक्सिनचे साईड इफेक्ट्स असतात, ते सगळ्यांनाच होतात असं नाही, पण रेअर केसमध्ये होतात आणि त्यांना कॉम्पन्सेशन देणं गरजेचं आहे. सो ही सगळी आजची केस आहे त्या संदर्भात.